चरा चरा चैतन्य शक्ती विद्येची देवता सावित्री आई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, सर्वांची ज्यांच्यापासून आम्ही शिकू शकलो, आम्हाला शिकवणारे घडवणारे सावित्री आईबाई फुले, आई वाराणसी, बाबा हनुमानजी, बाबा जुमदेवजी, आई वाराणसी या थोर पुरुषांना शाहीर ह्या मात्याने मानाच्या मुद्रा करतो. माय बाप हो, दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी आपल्या गावात मंडई निमित्त दिवाळीच्या पावन पर्वावरती खऱ्या गमतीचे आयोजन केलेले आहे आणि बाहेर जाऊन आलेले पाहुणे मंडळी यांचे मनोरंजन कसे होते ह्यासाठी खऱ्या गमतीचे दरवर्षी आपल्या गावात दुय्यम तमाशाचे आयोजन केलेले आहे आणि ह्याही वर्षी ह्या स्टेजवर दुय्यम खऱ्या तमाशाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाला सुरुवात झाली. ह्या गावातले सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि ह्या तमाशाला ज्यांचे हातभार लागले त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी बोलवलं, कार्यक्रम करून देण्याची संधी उपलब्ध करून दिली. तुमचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. माय बाप हो, आम्ही खास तेवढे नामानिक, तेवढे ज्ञानी, तेवढे गुणवान, तेवढे कलावंत नाही आणि तेवढे खास शाहीर नाही. छोटी मोठी एक कला आहे माझ्या, ते कला तुमच्या समोर कधी सादर करावी हे कला आणि संपूर्ण माझी पार्टी या ठिकाणी उपस्थित झाली आहे. जनजागृती कलगी मंडळ एवराल शाहीर अतुल भाऊ रामकृष्ण ह्या नावानं मायबाप या ठिकाणी उपस्थित झालेला हो. मनुष्य चुकीच्या पात्राय म्हणतात आणि मनुष्याच्या हाताने चुका घडतात. जिसने कभी गलती नहीं की उसको भगवान कहते हैं, जिसने कभी गलती नहीं की उसको भगवान कहते हैं, जो गलती पे गलती करे उसको शैतान कहते हैं. काऱ्या डोळीचा मनुष्य बैमान आहे, काऱ्या डोळीचा मनुष्य बैमान आहे. माय बाप हो, दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. येणारा नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीच्या जावो, भरभराटीच्या जावो अशी ईश्वर करणे प्रार्थना करतो. शाहीर ह्या नात्याने मानाच्या मुद्रा करतो. खड्या गमतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय भारत. माय बाप हो, 22 तारखेपासून दररोज माझ्या सिंगलचा तमाशे चालू आहे आणि मी ह्या तुमच्या विलाक्यात आज पहिल्यांदा आलो आणि माझ्या शाहिरीचा हा दुसरा वर्ष. तुमच्या विलाक्यात आज पहिल्यांदा आलो. ह्या गावातले पंच कमिटीचे अभिनंदन करतो की मला बोलवलं आणि माझ्या आजच्या हा पहिला दुय्यमचा तमाशा, ह्या वर्षीच्या आजच्या पहिला दुय्यम तमाशा
नाहीतर माझे कार्यक्रम जे होतात ते कार्यक्रम सिंगल. संध्याकाळी माझा कार्यक्रम मी या ठिकाणी कार्यक्रम करून आलो. सायंकाळी दिवसभर माझा सिंगल तमाशा होता. उद्याला कार्यक्रम माझे सकाळ संध्याकाळ सिंगलच आहेत. पण आज पहिल्यांदी योगाने ह्या ठिकाणी दुय्यमचा सामना. माय बाप हो शकते, आपला मुलगा समजून, आपला लेकरू समजून झालेली चूक माझ्या हातानं आपला भाऊ समजून मला क्षमा कर द्या. वंदन करून बापा पडतो मी पाया, कार माझे सिद्ध कराया, म्हणून तुला सुमरतो. शोम साक्षात बापा तूच परमेश्वर, कीर्ती आहे तुझी परिहिच्या पार, म्हणून तुला सुमरतो. सहा शास्त्र बापाट्रा पुराणाची गवाई, सहा शास्त्र बापाट्रा पुराणाची गवाई, सुषम रूपाने बापा तू या सर्व हालना पायी, भरून उरलास सर्वाच्या ठाई, म्हणून तुला सुमरतो. या कलियुगामध्ये कली स्वार झालेले म्हणतात. कुठे खुनाखुनी, कोटी अत्याचार रोज बघतो हो. पेपर रंगून येतो, टीव्ही वरती दररोज बातम्या येतो, फेसबुक वरती दररोज ऐकायला मिळतो. कशा करता या कलियुगामध्ये कली स्वार झाली. परमेश्वरांनी युगामध्ये अवतार घेतलाय हो. परमेश्वरांनी या कलियुगामध्ये बापा कली झाली स्वार, या कलियुगामध्ये बापा कली झाली स्वार, जिथे तिथे होतो बापा अन्याय आणि अत्याचार, वाढत चालले पापाचे भार, म्हणून तुला रावणी मारिला सोनी रामा हो. रावणी मारिला सोनी रामा, द्वापारा मंदी बापा झाला सरण श्यामा, वेळोवेळी केले भक्ताचे कामा, म्हणून तुला सुमरतो.
मला शिकवलं त्या माझ्या गुरुवराला काय मागतात. जे माझ्यात कला आहे छोटी मोठी कशी तरी ते माझ्यात कला आहे. ते कला ते माझ्या गुरुजींनी मला शिकवली. ते कला माय बाप तुमच्या समोर धावतो. जे माझे गुरुजी माझे वडील माझ्या वडिलांनी मला हे छोटी मोठी कला शिकवली त्या माझ्या गुरुवराला मी काय मागतो ऐका माझे माय बाप हो. मागणे माझ्या बापा नित स्वार्थपणाचे. मागणे माझे बापा नित स्वार्थपणाचे. करी कल्याण बापा या सर्व जगाचे. गुरु जगन्नाथ बापा रामकृष्णा शाहीर बहाता तुल. दास तुमच्या चरणाचे माझ्या रामा. रामा माझ्या रामा. रामा माझ्या रामा. हो हो दास तुमच्या चरणाचे माझ्या रामा. रामा माझ्या रामा. रामा माझ्या रामा. हो माय बापा हो. कोणताही कार्यक्रम असो भजन असो पूजन असो घरगुती कोणताही कार्यक्रम असो प्रथम पूजा त्या परमेश्वराची केली जाते आणि नंतर कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात होते. मी माझ्या ह्या तमाशाच्या माध्यमातून त्या एका परमेश्वराचे पूजन करीत आहे आणि त्या पूजन करता एक नवीन अल्बम चित्तार घेतलेले शांत चित्ताने ऐका. हो मेरे सपनों का राज. ओ मेरे सपनों का राज. मेरे दिल का वो राजकुमार. मैं तो उसकी दीवानी बनूंगी. मुझसे आने लगा तुझसे प्यार. करती हूँ अब इंतजार जो है तुझको पता. हटा सावन की घटा. हटा सावन की घटा. मेरे सपनों का वो राजा. मेरे दिल का वो राजकुमार. मैं तो उसकी दीवानी बनूंगी.
मुझसे आने लगा तुझसे प्यार करती हूँ अब इंतजार जो है तुझको पता हटा सावन की घटा हटा सावन की घटा माय बाप हो ह्या दर्जावरती त्या परमेश्वराचे पूजन करीत आहे ह्या दर्जावरती त्या परमेश्वराचे पूजन आहे शांत चित्ताने ऐका काय म्हणायचे त्या परमेश्वराला ओ मन मोगन माझे वंदन हे आज तुला ओ मन मोगन राया माझे वंदन हे आज तुला तू आदि अनादि पासून चार युगात प्रकाशला सर्वप्रथम या देवाने आय पूजा तुझी अर्चना गणा विश्वाचा गणा गणा विश्वाचा गणा माझे वंदन हे आज तुला तू आदि अनादि पासून चार युगात प्रकाशला सर्वप्रथम या देवात सर्वप्रथम या देवात आज पूजा तुझी अर्चना दादा स्वीटी त्या परमेश्वराला 14 विद्या 64 कलाच्या ज्ञानी म्हणलेला आहे 14 विद्या 64 कला याच्या त्या परमेश्वराशिवाय कोणाचा अंत लागू शकला नाही महान संत झाले महान ऋषी झाले पण त्या परमेश्वराचा अंत लागू शकला नाही हो ऐका माय बापू काय म्हणायचं हा
चषकाला जगाली हो तुला म्हणती 14वी त्या चषकाला जगाली परमेश्वरा तुझ्या अंत लागू शकला नाही. महान संन्यासी झाले, महान संत झाले, पण परमेश्वरा तुझ्या अंत लागला नाही. महान भक्तांनी ज्या भक्ताला परमेश्वरा तुझी गरज आहे, ज्या भक्ताला परमेश्वरा तुझी गरज आहे, ज्यावेळेस परमेश्वरा मी तुझे नाव सुमरण घेत आहे, माझ्या कार्याला जो मी कार्य करत आहे परमेश्वरा त्या माझ्या कार्याला यश येऊ दे. काय म्हणायचं आहे? हो तुला म्हणती 14वी त्या चषकाला जगाली हो काहतून चक्कर थकले तुझे ब्रह्मा ईश्वर मायसती रेवारामजी चक्रवर्ती यांच्याकडून पार्टीला 51 रुपयाची भेट मिळाली. पार्टीला धन्यवाद. 27 नाम लागला. धन्यवाद. परमेश्वरा काटून चक्कर तुझे महान संत महान ऋषी थकून गेले, पण परमेश्वरा तुझ्या अंत लागू शकला नाही. काटून चक्कर थकले तुझे ब्रह्मा ईश्वर मयसती तुझ्या नावाला पूर्ण तुझ्या विचार पडला गणा विषवाच्या गणा गणा विषवाच्या गणा परमेश्वरा तुझी रात्र दिवस भक्ती करतो, ज्या माझ्या कार्याला यश येऊ दे. ज्या भक्ताला परमेश्वरा तुझी गरज आहे, मारणारा तारणारा दिवसाची रात करणारा रात्रीचा दिवस करणारा परमेश्वरा तू आहे. तुझ्या शिवाय लागू शकला नाही. ज्यावेळेस या भक्ताला तुझी गरज आहे, ज्या भक्ताला तुझी गरज आहे, मारणारा तारणारा परमेश्वरा तू आहेस. तुझे नाम स्मरण करत आहे. काय म्हणायचे ऐका माय बाप. हो माझे तन मन आले बघ तुझ्या करणासी ज्ञानरूपी.
तुझे अक्षर वेद गेले शास्त्र पुराण ज्योती परमेश्वरा ऐकून तुझे अक्षर वेद गेले शास्त्र पुराण होती तुझ्या नाव नाही आई पदरा विचार पडला गणाई शवाच्या गणा गणाई शवाच्या गणा माय बाप ह्या ठिकाणी दुय्यमचा सामना आहे ह्या ठिकाणी दुय्यमचा सामना आहे आणि आमच्या जोडीने लाभलेले शाहीर मॅडम साहेबा महान हस्ती आहे हो ह्या ठिकाणी आज अशी परिस्थिती आहे कहा राजा भोज और कहा गंगोत्री एवढ्या मोठ्या हस्ती बरोबर दुय्यमचा सामना आहे शाहिरा माधुरीबाई पाटील त्यांचे नाव मोठे गाव मोठे आणि वयाना गुणाना मोठे मोठे साऱ्याच गोष्टींना मोठे आहेत माय बाप हो कहा राजा भोज और कहा गंगोत्री चला तरी मान्यवर मॅडम साहेबांच्या पावलावर पाऊल टाकण्याची जरूर आशा करू ह्या ठिकाणी मॅडम साहेबांच्या राहून झाला त्यांनी आपल्या गणांनी एक त्यांनी आमच्यावर प्रश्नरूपी बाण केलेला आहे तरी मान्यवर मॅडम साहेबा प्रश्नाकडे लक्ष द्या काय सांगायचे आहे मॅडम साहेबाचा प्रश्न आहे की गणपतीच्या शीर कोणत्या ठिकाणी पडला गणपतीचा शीर कोणत्या ठिकाणी पडला मॅडम साहेबा गणपतीचा शीर ज्यावेळेस पार्वती माता आंघोळ करण्याकरता बसली होती त्यावेळेस त्या अंगाच्या महिल काढून पुतळा बनवला आणि तो दरवाजा ठेवला त्या पुतळ्याला सजीव केला आणि तो दरवाजामध्ये राखून ठेवला पण मॅडम साहेबा त्यांच्या शीर ज्यावेळेस ते पार्वती माता आंघोळ करायला बसली होती इकडे कोणी आले नाही पाहिजे म्हणून त्याला आपल्या रक्षक म्हणून ठेवला आणि त्याचा शीर जो शंकर आपला गणेशजीचा शीर कोणत्या ठिकाणी पडला तर ज्यावेळेस त्या पार्वती माता आंघोळ करत होता आंघोळ करत होती त्यावेळेस तो शीर त्यांच्या समोर पडला मॅडम साहेबा शंकर भगवंताने युद्ध केला आणि युद्ध करून त्या दरवाजामध्ये शंकराचा शीर गणेशजीचा शीर उडवला मॅडम साहेबा पार्वती माताच्या समोर तो शीर पडला गणेश भगवंताच्या हा तुमच्या प्रश्नाचा उत्तर
खरं असेल तर होऊन द्या, नसेल तर मला काही फाशी लावणार नाही. पण मॅडम साहेब प्रश्नाचं उत्तर तुमच्या येतो झेट आहे. तुम्ही कधी म्हणाल का नव्हे तर मी तुम्हाला जाऊन देईन. तो सूर, तो गजा बजासुराने गणेशपतीला सांगितलं. मॅडम साहेब हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. तर माझेही तुम्हाला एक प्रश्न आहे मॅडम साहेबा. लक्ष असू द्या. जेथे तुम्ही आहात त्या ठिकाणी लक्ष द्या. हाडपक्या गणपतीचे आई वडिलांचे नाव काय? हाडपक्या गणपतीच्या आई वडिलांचे नाव काय आणि त्याला सिर कसं लागला? तुम्हाला एवढं सांगायचं आहे. हाडपक्या गणपतीच्या आई वडिलांचे नाव काय आणि हा जातीच्या कोण यांच्या यायला त्याच्या आई वडिलांचे नाव काय एवढंच तुम्हाला सांगायचं. ऐका माय बापू काय माहिती. ज्ञानाच्या ह्या सागरापासून निशान कलंगी टपावर डोले. शाहीर तुले मन सगळा पळली अशी ब्राह्मणा गणाही शवाचा गणा गणाही शवाचा गणा. हा 2 मिनिटं स्वागताचा कार्यक्रम चालू करतो.